गेल्या 1 वर्षापासून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ आणखी ज्या योजना आहेत त्याच्या लाभार्थ्याला आतापर्यंत बांधून मिळालं नाही. कित्येक लाभार्थी म्हातारे आहे, अपंग आहेत आणि विधवा भगिनी आहे. यांचं आता नेहमी तहसीलला येणंसुद्धा होत नाही आणि त्यांनी कित्येक चक्रा तहसीलला मारल्या. अद्याप त्यांचं अनुदान त्यांना पगार मिळाली. त्यासाठी आता तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं. 8 दिवसाच्या आत जर यावर कारवाई झाली नाही प्रहारतर्फे त्यांना पुन्हा आंदोलनाची धमकी दिलेली आहे. जे संबंधित लिपिक आहे त्यांच्याशी पण चर्चा केली आणि त्यामध्ये नेमकं कुठं प्रॉब्लेम येत आहे, पैसे नेमके का बरं जात नाही किंवा अनुदान त्यांना का बरं प्राप्त होत नाही त्याची मी माहिती घेतलेली आहे आणि पुन्हा संबंधित जे नायब तहसीलदार आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आणि यामधून नेमका काय नेमकं प्रॉब्लेम कुठं चालला आहे याच्याबद्दल मी माहिती घेऊन त्या पुढे अनेक शेतकऱ्यांचा डाटा आम्ही अपलोड केलेला आहे पोर्टलवर आणि काही शेतकऱ्यांना KYC त्यांची प्रलंबित असल्यामुळं त्यांना अनुदान जात नाही आहे. आता यापूर्वी शासनाने ॲग्रिस्टॅक जो होता फार्मर ID बनवण्याचा हा उपक्रम अजूनही सुरू आहे. ज्यांचे ॲग्रिस्टॅक ज्या लोकांनी केले असेल, फार्मर ID बनवलं असेल त्यांना KYCची पण कधी आवश्यकता पडत नाही, थेट त्यांच्या खात्यात लाभ जमा होत आहे. परंतु ज्यांचे ॲग्रिस्टॅक वगैरे झालेले नाही आहे त्या लोकांना मग प्रत्येक वेळेस याप्रमाणे KYC अनुदानाच्या वेळेस त्यांना करावं लागणार आहे. म्हणून माझी आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आपल्या नजीकच्या सेतू केंद्रात जाऊन तसेच तलाठी यांना भेटून आपले जे यादीत जर नाव असेल तर KYC करता जर आपलं प्रलंबित असेल तर KYC केल्यानंतर हा अनुदान आपल्या खात्यात हा लगेच जमा होईल. रेशन कार्डचा मुद्दा होता. लोकांनी 1 ते 1.5 वर्षापासून रेशन कार्ड केलेले आहे. त्यांना RC नंबरसुद्धा मिळाला पण रेशन त्यांना त्यात मिळत नाही. याबद्दल आपण काय सांगा? याबाबत मी जे आमच्या पुरवठा निरीक्षक आहेत त्यांच्याशी मी बोललो तर आपल्याला जो तालुक्याचा जो इष्टांक राहते ह्या इष्टांकामध्येच आपल्याला कार्ड त्यांना धान्य देण्याची ती तरतूद राहते. परंतु इष्टांक आपल्याला अजून वाढीव मिळालेला नाही आणि जो काही मिळाला तो अल्प प्रमाणात असल्यामुळं प्राधान्याने जे लाभार्थी आहेत पात्र लाभार्थी त्यांचा समावेश हा आमच्याकडे अर्ज मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. परंतु इष्टांक कमी असल्यामुळं धान्य मिळणारे जे लाभार्थी आहेत पात्र वेटिंग लिस्टमधली त्यांची संख्या भरपूर आहे आणि त्यामध्ये मग हळूहळू खूप कमी प्रमाणात त्यामध्ये लोकांचा समावेश होत आहे. तर याबाबतसुद्धा आम्ही माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काही दिवसात यावर आम्ही तोडगा काढू. नाही याबाबत